नितीन पाटील यांना अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यसभेवरती पाठवणार आहे। नितीन पाटील सकाळी 11 वाजता अर्ज भरतील अशा स्वरूपाची माहिती आहे। ठरल्याप्रमाणे साताऱ्यामधील नेत्यालाच राज्यसभेवरती संधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळताना दिसते। तर नितीन पाटील आज सकाळी 11 वाजता आपला अर्ज भरणार आहे। ठरल्याप्रमाणे साताऱ्यामधील नेत्यालाच राज्यसभेवरती संधी अजित पवारांची राष्ट्रवादी देताना दिसते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, साताऱ्यामधल्या नेत्यालाच राज्यसभेवरती राष्ट्रवादीकडून संधी मिळताना दिसते। गुरु, आपण जर पाहिलं तर साताऱ्याची जागा ही पारंपरिकरित्या राष्ट्रवादीकडे होती, पण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा जी ती भाजपला देण्यात आली होती। आणि त्यावेळी अजित पवार यांनी नितीन पाटील यांना शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवू। राज्यसभेच्या 3 जागा खाली झालेल्या आहेत, त्यातली पियुष गोयल यांची जागा 4.5 वर्षासाठी रिक्त असणार आणि त्या जागेवर आता नितीन पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जी ती देण्यात आलेली आहे। नितीन पाटील हे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत आणि आज सकाळी 11 वाजता जे ते विधान भवनात जाऊन जे आपला राज्यसभेचा उमेदवारीचा अर्ज जो आहे तो भरणार आहेत। खरं तर महायुतीने गणित आखलेलं आहे की बिनविरोध ही संपूर्ण निवडणूक जी ती करायची आणि राज्यसभेवर त्यांचे 3 उमेदवार पाठवायचे। गुरु, धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।